नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। पावसाळा किंवा हिवाळा आला की सर्दी खोकल्याचे प्रमाण खूप जास्त वाढते। घसा दुखायला लागला की असं वाटतं बाहेरून आलेवडी आणावी। पण आपण आज घरच्या घरी आलेवडी बनवणार आहोत, तेही घरात असलेल्या साहित्यापासून। या रेसिपीसाठी वेळही खूप कमी लागतो। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। मी इथे 250 ग्रॅम आले घेतलेले आहे। ते स्वच्छ धुवून त्याचं वरचं साल काढून घेणार आहे। पाहू शकता अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने आपल्याला वरचं साल काढून घ्यायचं आहे। आता या साल काढून घेतलेल्या आल्याचे आपल्याला छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत। पाहू शकता सगळ्या आल्यांचे छोटे छोटे पीस कट करून झालेले आहेत। आता या कट करून घेतलेल्या आल्याला आपल्याला कपाने किंवा वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायचं आहे। इथे माझे एका वाटीभर आल्याचे काप भरलेले आहेत। आता मी हे काप मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे। इथे आपले 1 वाटी आल्याचे काप भरलेले होते, तर त्याच मापाने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे। आणि आता तेही मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता याची आपल्याला स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप इथे विरघळलेलं आहे। आता आपल्याला यात आले आणि साखरेची प्युरी तयार करून घेतलेली टाकून घ्यायची आहे। ही प्रोसेस करत असताना आपल्याला गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। या मिश्रणाला आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली आपलं बॅटर चिपकणार नाही। खूप सोपी अशी रेसिपी आहे। मोजून 8 ते 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते। सहा ते 7 मिनिटांनंतर आपल्या बॅटरचा कलर हा बदललेला आहे। आता जोपर्यंत आपलं बॅटर हे रेडी होत आहे तोपर्यंत आपण एका साइडला ट्रे ग्रीस करून घेणार आहोत। तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचाही वापर करू शकता। आपला ट्रे इथे रेडी आहे। पाहू शकता इकडे आपलं बॅटरही खूप छान असं घट्ट झालेलं आहे। आता आपण चेक करून घेणार आहोत आपलं बॅटर हे सेट करण्यासाठी रेडी आहे का नाही। त्यासाठी मी इथे एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता त्या पाण्यात 2 ते 3 ड्रॉप हे आपल्या मिश्रणाचे टाकून घेणार आहे। आता आपण चेक करून घेणार आहोत, जर त्याचा गोळा तयार होत असेल आणि हाताला चिपकत नसेल तर आपलं मिश्रण हे रेडी आहे। आता हे सगळं मिश्रण आपण ट्रेमध्ये काढून घेणार आहोत। आता या मिश्रणाला चमच्याच्या साहाय्याने आपण पसरून घेणार आहोत। आता हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला याचे कट लावून घ्यायचे आहेत। याचे आपल्याला छोटे छोटे पीस हे कट करून घ्यायचे आहेत, कारण याचा आपण छोटाच पीस हा खाणार आहोत। त्यामुळे आपल्याला याचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत। हे मिश्रण गार झाल्यावर याचे पीस कट करणं जड जातं, म्हणून थोडं गरम असतानाच आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। रेडी आहे आपली आल्याची बर्फी किंवा आलेवडी। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। बनवल्यानंतर कमेंट करून मला नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा। आता आपण या आल्याच्या बर्फीला तोडून पाहणार आहोत। पाहू शकता खूप इझिली ही बर्फी तुटते। ह्या आले बर्फीला आपण 2 ते 3 महिने एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो।